हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. सीटेट 2024 पेपर 1 आणि पेपर 2 प्रिपरेशनमध्ये मी तुम्हा सर्वांसाठी कंप्लीट सिरीज घेऊन आलेली आहे गणित या विषयाची, ज्यामध्ये आपण पेपर 1 आणि पेपर 2 चा संपूर्ण सिलेबस डिस्कस करणार आहोत. आजच्या सेशन नंबर 1 मध्ये स्टुडंट्स आपण जो मेन्सुरेशन हा टॉपिक आहे त्यामध्ये क्षेत्रफळ आणि परिमिती डिस्कस करणार आहोत. 2D स्ट्रक्चरची चौरस, आयत आणि वर्तुळ, ठीक आहे. ह्याचे डिफरंट फॉर्म्युलाज आणि क्वेश्चन्स आपण आज प्रॅक्टिस करणार आहोत. प्रत्येक टॉपिक जो आहे स्टुडंट आपण बेसिक टू ॲडव्हान्स लेवलपर्यंत घेऊन जाऊ, इन्क्लुडिंग हा टॉपिक, ज्यामध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट टिप्स आणि ट्रिक्स पण यामध्ये शेअर करणार आहे. यासोबतच तुम्ही जर कंप्लीट कोर्स जॉईन करणार आहात ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशनचा पेपर 1 आणि पेपर 2 चा, यामध्ये तुम्हाला फॉलोइंग फीचर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचे सर्व डाऊट्स आणि कॉन्सेप्ट्स क्लिअर करू शकता. फुल सिलेबसचे नोट्स जे आहेत स्टुडंट्स एक्झाम रेलेव्हंट डिझाईन करण्यात आलेले आहेत, म्हणून हे खूप जास्त महत्त्वाचे आहेत. 50+ मॉक टेस्टच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रेपरेशनला टेस्ट करू शकता, अॅनलाइज करू शकता. प्लस मॉक टेस्ट मधली विचारल्या जाणारी प्रश्न डिरेक्टली परीक्षेत येऊ शकतात, म्हणून हे खूप जास्त महत्त्वाची आहे. फुल सिलेबसचे एमसीक्यूज जे आहेत स्टुडंट अशा पद्धतीने कंपाईल करण्यात आले ज्यामध्ये स्टुडंट्स एमसीक्यू मोस्ट रिपीटेड, हायली एक्सपेक्टेड, म्हणजे जे परीक्षेमध्ये नेहमी विचारले जाणारी प्रश्न आहे, जे परीक्षेत डिरेक्टली येऊ शकतात, अशा पद्धतीची क्वेश्चन्स यामध्ये कंपाईल करण्यात आलेले आहेत, म्हणून हे खूप जास्त महत्त्वाचा फीचर या संपूर्ण कोर्सचा. कोर्स फीस आहे 3000 रुपये. आता ही जी फीस आहे पेपर 1 प्लस पेपर 2 ची आहे स्टुडंट. जर तुम्हाला फक्त एखादा पेपर हवा असेल, दॅट इज पेपर 1 किंवा पेपर 2, तर तुम्हाला 1500 रुपयामध्ये ते एनरोल करता येईल. दिलेल्या व्हॉट्सअप नंबरच्या मदतीने कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला एनरोल करा. यासोबतच फ्री व्हिडिओज पाहण्यासाठी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा गुगल प्ले स्टोअरवरनं. ओपन करा, अशा पद्धतीचा UI दिसेल. यामध्ये स्टोअर नावाच्या आयकॉनवरती क्लिक करा. माय कोर्सेस पेजमध्ये सर्च टॅबमध्ये सीटेट असं टाईप करायचं आहे. सीटेट टाईप केल्यास खालच्या बाजूला पेपर 1 आणि पेपर 2 चा कोर्स अलॉंग विथ द फीस डिस्प्ले होऊन जाईल. कोर्स ओपन करा, अशा पद्धतीचा ओव्हरव्ह्यू दिसेल. कॉन्टेंटमध्ये गेल्याच्या नंतर इथं फ्री डेमो व्हिडिओजचे फोल्डर्स अवेलेबल आहेत स्टुडंट्स. ओके, सो विदाउट एनी फर्दर डू आपण लेक्चरला स्टार्ट करू. आता हा पहा एक क्वेश्चन. आता हा जो आहे PYQ ला बेस्ड क्वेश्चन आहे. जसं की विचारला गेलेला प्रश्न, फाइंड द एरिया अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर हुज साइड इज 5 सेंटीमीटर. ज्या चौरसची बाजू 5 सेंटीमीटर आहे त्याचे तुम्हाला क्षेत्रफळ आणि परिमिती काढायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं स्टुडंट्स, आपण आता क्षेत्रफळ आणि परिमिती, मग तो चौरस असेल, वर्तुळ असेल किंवा आयत असेल, ह्याचे डिटेलमध्ये स्ट्रक्चर बघून घेऊयात आणि त्याचे सर्व फॉर्म्युलाज बघून घेऊयात. म्हणजे त्याचे प्रॉपर्टीज आणि फॉर्म्युला आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सुरुवात करूयात पहिल्या शेपपासून, मग क्वेश्चनकडे येऊयात. ठीक आहे, हा दिलाय स्क्वेअर तुम्हाला. स्क्वेअर म्हणजेच काय असतो स्टुडंट? चौरस. जो चौरस आहे, चौरसच्या प्रॉपर्टीज काय काय असतात लक्षात घ्या स्टुडंट. ह्या ज्या बाजू आहेत चौरसच्या, ठीक आहे, 4 बाजू आहेत, बरोबर. लक्षात असू द्या, स्क्वेअर, चौरस, चारही बाजू त्याच्या इक्वल असतात, सारख्या असतात. ठीक आहे, स्क्वेअरच्या ज्या बाजू आहेत स्टुडंट्स त्या इक्वल असतात, चारही बाजू समान असतात. ठीक आहे, मग इथे पहा, यामध्ये ह्याची जी लांबी दिलेली आहे, ओके, समजा ही आपण ए ने दर्शवतो, तर सर्व बाजू काय झाल्या? ए झाल्या. ठीक आहे, का? कारण सर्व बाजू किंवा लांबी इथे समान आहेत. ठीक आहे, यानंतर महत्वाचं आहे स्टुडंट तुम्हाला माहिती असणं, दॅट इज डायगोनल. आता डायगोनल म्हणजे काय असतो? ही समजा ही काडी मी 2 टोकामध्ये टाकली, ओके. हे जे 2 कॉर्नर्स आहेत, हा एक कॉर्नर, ओके, आणि हा एक कॉर्नर. यामध्ये समजा मी कशी काठी ठेवून टाकली, सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं बोललं तर. ठीक आहे, यालाच आपण काय बोलतो? डायगोनल बोलतो. डायगोनल म्हणण्यापेक्षा आपण मराठीमध्ये काय बोलतो स्टुडंट्स? चौरसचा कर्ण बोलतो. काय बोलतो? कर्ण बोलतो. ठीक आहे, सो डायगोनल किंवा चौरसचा कर्ण यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला डिरेक्टली परीक्षेत पाहायला भेटतात. ठीक आहे, सो स्क्वेअर मध्ये स्टुडंट आपण काय पाहिलं? चौरसमध्ये चारही बाजू सारख्या असतात. ठीक आहे, आणि जो सेंटरची लाईन तुम्हाला दिसतीये, ओके, ते काय आहे? कर्ण आहे, जे 2 टोकाला जोडत आहे, सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं बोललं तर. ठीक आहे, आता आपण पाहणार आहोत चौरसचे क्षेत्रफळ कसे शोधायचे, किंवा क्षेत्रफळ शोधण्यासाठी
काय फॉर्म्युला आहे किंवा कोणता फॉर्म्युला आहे प्लीज पाहून घ्या. हँडरायटिंगला इग्नोर करा थोडीशी, रायटिंग पॅडमुळे व्यवस्थित येत नाही. ठीक आहे. सो क्षेत्रफळ जे आहे स्टुडंट, क्षेत्रफळ शोधायचं असेल, तुमची जी साईड आहे किंवा तुमची जी बाजू आहे त्याचा तुम्हाला वर्ग घ्यायचा आहे. साईड म्हणजेच काय स्टुडंट, बाजूचा वर्ग. हा काय झाला तुमचा फॉर्म्युला झाला. कशाचा फॉर्म्युला, क्षेत्रफळ शोधण्याचा. ठीक आहे. आता साईडचा वर्ग किंवा बाजूचा वर्ग, ठीक आहे, साईडचा वर्ग किंवा बाजूचा वर्ग जे आहे, यामध्ये तुम्हाला बाजू माहितीये काय आहे, ए चा वर्ग. हा तुमचा काय झाला फॉर्म्युला कशाचा, क्षेत्रफळ शोधण्याचा. समजा चौरसाचे तुम्हाला इथे क्षेत्रफळ शोधायचे आहे, पण यावेळेस तुम्हाला बाजू दिलेली नाहीये, बाजू दिलेली नाहीये. ठीक आहे. क्षेत्रफळ शोधायचं डिरेक्टली आपण फॉर्म्युला वापरला ए चा वर्ग किंवा बाजूचा वर्ग, पण बाजूच दिली नसेल त्या टाइमला तुम्ही क्षेत्रफळ कसं शोधणार. समजा बाजू जर दिली नसेल स्टुडंट तुम्हाला, तर त्या टाइमला तुम्हाला कर्ण दिलेला असतो, कर्ण दिलेला असतो. ओके. डायगोनल इज गिवन, डायगोनल जो आहे त्याची तुम्हाला व्हॅल्यू दिलेली असते. समजा एक्स आहे. ठीक आहे. तुम्हाला क्षेत्रफळ शोधायचं चौरसाचं, बाजू दिलेली नाही, कर्ण दिलेला आहे, त्या टाइमला तुम्ही जो फॉर्म्युला वापरणार आहात दॅट इज कर्णचा वर्ग भागिले 2. दॅट इज डायगोनलचा स्क्वेअर. कर्ण म्हणजेच काय स्टुडंट, डायगोनल. प्लीज इंग्लिश मीडियम नाहीये म्हणून असं इग्नोर नका करू, सर्व टर्म्स माहिती असायला पाहिजेत. क्षेत्रफळ शोधायचं असेल डिरेक्टली फॉर्म्युला कोणता वापरणार, ए चा वर्ग म्हणजेच बाजूचा वर्ग. बाजू दिली नसेल, कर्ण दिला असेल तर फॉर्म्युला काय वापरणार स्टुडंट, कर्णचा वर्ग भागिले 2. ठीक आहे. हे झाले दोन फॉर्म्युलेस. आता जो तिसरा फॉर्म्युला आपण यामध्ये पाहणार आहोत, समजा चौरसाची तुम्हाला यावेळेस परिमिती शोधायला सांगितली. परिमिती म्हणजेच काय असतं, पेरिमीटर. चौरसाचा पेरिमीटर शोधायचा आहे किंवा परिमिती शोधायची. आता परिमिती किंवा पेरिमीटर काय असतं लक्षात घ्या स्टुडंट. पेरिमीटर किंवा परिमिती काय असतं. ठीक आहे. समजा एखादी बिल्डिंग आहे, ठीक आहे, एखादं घर आहे, घराला लागून आपण अशी फेन्सिंग बनवली, फेन्सिंग. ठीक आहे. असं फेन्सिंग बनवली आपण. ठीक आहे. म्हणजे काय बनवलं स्टुडंट आपण, फेन्सिंग बनवली म्हणजे काय, बाउंड्री बनवली. लाकडं लावलेत, समजा बेसिक लँग्वेज मध्ये सांगायचं म्हटलं तर लाकडं लावलेत आपण चारी बाजूनी. म्हणजे आपण काय मोजतो स्टुडंट, परिमिती मोजणं किंवा पेरिमीटर मोजणं म्हणजे आपण ही बाउंड्री किती आहे हे मोजायला लागलो. ह्या घराला लागून जी आपण बाउंड्री बनवली, हे जे कुंपण बनवलंय, ओके, बाउंड्री जी बनवली ती आपण मोजत आहोत, ही बाउंड्री मोजत आहोत. करेक्ट. सो जेव्हा पण तुम्हाला पेरिमीटर बोलल्या जातं, एकच गोष्ट लक्षात घ्या, पेरिमीटर म्हणजे आपण काय शोधतोय, बाउंड्री शोधायला लागलोत. ठीक आहे. बाउंड्री शोधायला लागलोत. सो पेरिमीटर किंवा बाउंड्री कशी शोधणार पहा. इथं एक साइड किंवा एक बाजू कोणती आहे, ए. दुसरी बाजू पण ए आहे, तिसरी बाजू पण ए आणि चौथी बाजू पण ए आहे. सो ही बाउंड्री कोणती आहे स्टुडंट, ही वाली. ओके. जे रेड कलरने मी इथे दाखवत आहे ही झाली या चौरसाची बाउंड्री. आता बाउंड्री शोधायचं म्हणजे काय, पेरिमीटर शोधत आहोत. किती होईल मग स्टुडंट याची पेरिमीटर, ए प्लस ए प्लस ए प्लस ए, म्हणजे 4 वेळेस ए जोडून टाका किंवा 4 गुणिले बाजू करा. 4 गुणिले जेव्हा तुम्ही बाजू कराल तेव्हा तुम्हाला काय भेटेल स्टुडंट, चौरसाची परिमिती भेटेल. सो बाजू आपली किती आहे, ए, म्हणून 4a तुमची काय झाली स्टुडंट, पेरिमीटर झाली. काय झाली, पेरिमीटर. सो चौरसाच्या आपण सर्व प्रॉपर्टीज पाहिलेत स्टुडंट. चौरसमध्ये चारही बाजू इक्वल असतात. चौरसाचा कर्ण म्हणजेच डायगोनल. सो तुम्हाला क्षेत्रफळ शोधायला सांगितलं तर सरळ सरळ बाजूचा वर्ग घ्या. क्षेत्रफळ शोधायचं असेल पण बाजू दिलेली नसेल आणि कर्ण दिला असेल तर त्या टाइमला तुम्ही कर्णचा वर्ग भागिले 2 दॅट इज डायगोनल स्क्वेअर डिवायडेड बाय 2 असं करणार आहात. पेरिमीटर किंवा परिमिती शोधायची असेल तर 4 गुणिले बाजू म्हणजेच 4a तुमची काय झाली, ही परिमिती झाली. सो आपण इथे डिस्कस केले 3 फॉर्म्युलाज. ठीक आहे. आणि इथे तुमचा कंप्लीट झाला स्क्वेअर शेप, चौरस हा आपण कंप्लीट केला. नेक्स्ट शेप कडे जाऊयात, रेक्टँगल, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मराठीमध्ये बोलतो आयत. काय बोलतो, आयत. आता आयत साठी कोणते कोणते फॉर्म्युलेस पाहणार आहोत आपण. आयतची आधी प्रॉपर्टीज समजून घ्या. जसं की चौरसामध्ये आपण पाहिलं होतं सर्व बाजू सारख्या आहेत, तसं रेक्टँगल मध्ये किंवा आयत मध्ये नाहीये. रेक्टँगल किंवा आयत मध्ये पहा स्टुडंट, ही जी बाजू आहे ह्याला लेंथ बोलतात इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये बोला लांबी. एक बाजू असते लांबी. लांबीला आपण दाखवतो एलनी, एलनी दर्शवतो.
का? कारण इथे लेंथचं इनिशियल्स काय आहेत? एल आहेत, म्हणून लांबीला आपण एल नी दाखवतो. ठीक आहे. रुंदीलाच आपण इथे इंग्लिशमध्ये ब्रेड्थ बोलतो किंवा विड्थ बोलतो. ब्रेड्थ पण बोलतो, BREADTH, ब्रेड्थ बोलतो किंवा विड्थ बोलतो. सो हे काय झाली स्टुडंट? ह्याला मराठीत बोला रुंदी. हे काय झाली? रुंदी. सो जी रुंदी आहे तुमची, रुंदी किंवा ब्रेड्थ किंवा विड्थ, तिन्ही शब्द लक्षात असू द्या. ह्याला आपण दर्शवतो बी या लेटरनी, बी. ठीक आहे, बी फॉर बॉल. सो जेव्हा पण तुम्हाला आयत दिला असतो, आयतमध्ये ज्या पण विरुद्ध बाजू आहेत, ज्या पण विरुद्ध बाजू आहेत त्या सारख्या असतात. जसे की ही लांबी आणि ही अपोजिट जी लांबी आहे त्याला काय बोलू आपण? सारखे आहेत बोलू. समजा याला मी नाव दिलं ABCD. मग जी बाजू तुमची AB आहे ती कशाच्या बरोबर असणार आहे स्टुडंट? CD च्या बरोबर असणार आहे. दॅट इज अपोजिट साइड काय असणार आहेत? सारखे असणार आहेत. ठीक आहे. सो लिहून घ्या, अपोजिट साइड काय असतात रेक्टँगलच्या मध्ये? इक्वल असतात. अपोजिट साइड्स आर इक्वल किंवा सेम. ठीक आहे. सो विरुद्ध बाजू सारख्या. सिमिलरली रुंदीमध्ये पहा, रुंदीमध्ये ही BC एक रुंदी आहे आणि इकडे AD आहे. सो इथे जी BC असणार आहे रुंदी, ती कशाच्या बरोबर असणार आहे? AD च्या बरोबर असणार आहे. सो इथे पण तुम्ही हेच सेम काय बोलू शकता स्टेटमेंटला, की अपोजिट जी रुंदी आहे तुमची ती सारखी असणार आहे. म्हणून लक्षात असू द्या स्टुडंट, इथे दोन लांबी आणि दोन रुंदी असतात रेक्टँगल मध्ये ज्या सारख्या असतात, म्हणून त्याला अपोजिट साइड आर इक्वल आपण असं बोलतो. ठीक आहे. सो आयत मध्ये फर्स्ट पॉइंट जो आपण पाहिला तो आहे विरुद्ध बाजू सारख्या असतात, अपोजिट बाजू सारख्या असतात. लिहून घ्या, अपोजिट बाजू ज्या आहेत त्या सेम आहेत किंवा सारख्या आहेत. ठीक आहे, पॉइंट नंबर 1. आता तुम्हाला आयतचा एरिया काढायचा असेल, एरिया म्हणजेच काय असतं स्टुडंट? क्षेत्रफळ. क्षेत्रफळ जर काढायचं असेल, एरिया जर काढायचा असेल, सो त्यासाठी फॉर्म्युला काय असणार आहे? लेंथ गुणिले ब्रेड्थ. लेंथ गुणिले ब्रेड्थ म्हणजे लांबी गुणिले रुंदी, तुमचा हा तुमचा एरिया असणार आहे ऑफ रेक्टँगल. ओके. परिमिती शोधायची असेल, आता परिमिती मीन्स व्हॉट इंग्लिशमध्ये? पेरीमीटर. आतापर्यंत तुम्हाला हे टर्म्स जे आहेत पाठ झाले असतील असं मी कन्सिडर करते. पेरीमीटर किंवा परिमिती, एरिया किंवा क्षेत्रफळ. जो परीक्षेत एरिया पाहिल्यावरती एकदम कन्फ्युज होऊन जाऊ नका. एरिया म्हणजेच क्षेत्रफळ असते, पेरीमीटर म्हणजेच परिमिती असते. यासाठीचा फॉर्म्युला असणार आहे पहा. आता इथे पेरीमीटर म्हणजे मी काय म्हटलं होतं? बाउंड्री बोलली होती, बरोबर. इथे बाउंड्री किती आहेत पहा, इथे लक्षात घ्या. थोडंसं रब करून टाकते, हे लिहिलं असेल असं मी कन्सिडर करते. हे थोडं रब करते खालची बाजू. ओके. सो यामध्ये लेंथ म्हणजे तुमची जी लांबी आहे त्याला आपण कशाने दर्शवत होतो? एल नी दर्शवत होतो, बरोबर. आणि विरुद्ध साइड जी आहे AB ती पण एलच असणार आहे, ही पण एलच असणार आहे, बरोबर. ही विड्थ म्हणजेच ब्रेड्थ, ह्याला आपण रुंदी बोलतो, ह्याला मी B नी दर्शवत आहे. ठीक आहे. सो इकडे पण मी B नी दर्शवेल कारण दोन्ही विरुद्ध जागा सारख्या आहेत. सो पेरीमीटर म्हणजे काय स्टुडंट? पेरीमीटर म्हणजे बाउंड्री. एक बाजू जी आहे AB आहे, ओके, दुसरी BC आहे, तिसरी CD आहे आणि चौथी DA आहे. ह्या सगळ्यांची जर मी बेरीज घेतली, ह्या सगळ्यांची जर बेरीज घेतली तर मला परिमिती भेटेल. पहिली AB प्लस दुसरी BC प्लस तिसरी CD आणि चौथी काय आहे? AD. या सगळ्यांची बेरीज घ्या. L प्लस B प्लस L प्लस B म्हणजे काय स्टुडंट? 2L प्लस 2B. आता 2L प्लस 2B मध्ये मी दोन कॉमन मध्ये घेऊ शकते आणि ब्रॅकेट मध्ये L प्लस B घेऊ शकते. यावरनं मला फॉर्म्युला भेटला पेरीमीटरचा 2 इंटू L प्लस B. सो फॉर्म्युला सुद्धा रट्टा मारायची गरज नाही, थोडंसं लॉजिकली जा. पेरीमीटर म्हणजे बाउंड्री, एक बाउंड्री आहे LL, दुसरी आहे BB. ठीक आहे, म्हणजे 2L आणि 2B आहेत म्हणून 2 इंटू L प्लस B आपण हा फॉर्म्युला घेणार आहोत परिमितीसाठी, पेरीमीटरसाठी. ठीक आहे. जसं की आपण चौरस मध्ये डायगोनल पाहिला होता, रेक्टँगल मध्ये पण डायगोनल असतो. ठीक आहे. एक लक्षात असू द्या स्टुडंट, चौरस झाला किंवा तुमचा आयत झाला, रेक्टँगल झाला, त्याच्यामध्ये दोन दोन डायगोनल्स असतात. किती? 2 डायगोनल्स असतात. इथे मी एक दाखवत आहे. ठीक आहे. आता समजा तुम्हाला डायगोनल दिला असेल किंवा डायगोनल समजा शोधायचंय, डायगोनल शोधायचं आहे, कर्ण ज्याला आपण बोलतो.
ओके. सो आयतचा कर्ण शोधायचा असेल आणि तुम्हाला पाया आणि उंची दिली असेल त्या टाइमला, आता तुम्हाला जरीही फॉर्म्युला लक्षात राहत नसेल, पण मॅथमॅटिक्स मध्ये एक असा फॉर्म्युला आपण पाहिलाय, पायथागोरसचा सिद्धांत, जे सगळ्या स्टुडंट्सला येतो. पायथागोरसचा सिद्धांत आपण काय पाहतो स्टुडंट? हायपोटेनसचा वर्ग कशाच्या बरोबर असतो? पायाचा वर्ग प्लस उंचीचा वर्ग. ओके. तेच तुम्हाला इथे अप्लाय करायचंय. जो तुमचा कर्ण आहे, कर्णचा वर्ग कशाच्या बरोबर येणार आहे स्टुडंट? पायाचा वर्ग प्लस उंचीचा वर्ग. आपण जी ही थिअरम पाहिली होती, पायथागोरस थिअरम, ते ट्रायंगल मध्ये पाहिली होती, बरोबर? ट्रायंगल मध्ये पाहिली होती. सेम इथे पण एक ट्रायंगल बनतोय पहा, लक्ष देऊन पाहिलं तर तुम्हाला समजेल. हा एक ट्रायंगल बनतोय. ओके. ट्रायंगल ए डी आणि सी. ओके. हा एक त्रिकोण बनतोय, ट्रायंगल बनतोय, आणि या ट्रायंगल मध्ये इथे 90 डिग्रीचा कोन पण बनतोय. ठीक आहे. सो या पर्टिक्युलर ट्रायंगल मध्ये, ओके, किंवा या त्रिकोणामध्ये आपण काय बोलू शकतो? जी एसी ची बाजू आहे, म्हणजे जी कर्णाची बाजू आहे, ती कशाच्या बरोबर असेल स्टुडंट? पायाचा वर्ग. पाया म्हणजेच काय असते? बेस बोलतो आपण ह्याला, इंग्लिशमध्ये काय बोलतो? बेसचा वर्ग. ठीक आहे. पाया म्हणजेच काय? बेस. सो पाया काय स्टुडंट? इथे सीडी, सीडीचा वर्ग प्लस उंची किती आहे स्टुडंट? इथे उंची आहे तुमची एडी. उंची म्हणजेच त्याला हाईट किंवा अल्टिट्यूड बोललं जातं इंग्लिशमध्ये. हाईट किंवा अल्टिट्यूड बोललं जातं. सो हे किती झालं? सीडीचा वर्ग प्लस एडीचा वर्ग. काय स्टुडंट? एसीचा वर्ग. ठीक आहे. तर समजा आपल्याला एसी व्हॅल्यू शोधायची आहे. एसी व्हॅल्यू शोधायची आहे म्हणजे मी काय घेईल स्टुडंट? वर्गमूळ घेईल. वर्गमूळ घेईल. ओके. दोन्ही बाजूला जेव्हा मी वर्गमूळ घेईल, मला काय भेटेल? एसीची व्हॅल्यू सीडीचा वर्ग प्लस एडीचा वर्ग. सो आपल्यासाठी महत्वाचा कोणता फॉर्म्युला आहे? आपल्यासाठी हा महत्वाचा फॉर्म्युला आहे. एसी इज इक्वल टू वर्गमूळ कशाचा? सीडीचा वर्ग प्लस एडीचा वर्ग. दॅट इज पायाचा वर्ग प्लस उंचीचा वर्ग. ठीक आहे. सो इथं हायलाइट करून 3 आपण फॉर्म्युलेस बघितलेलं सांगते. एरिया किंवा क्षेत्रफळ जे आहे आपलं, लेंथ गुणिले ब्रेथ. पेरीमीटर किंवा परिमितीसाठी हा दुसरा फॉर्म्युला. आणि हा तिसरा फॉर्म्युला महत्वाचा आहे. कर्णाचा वर्ग कशाच्या बरोबर आहे? बेस प्लस हाईटचा वर्ग, म्हणजेच पायाचा वर्ग प्लस उंचीचा वर्ग. सो हे 3 फॉर्म्युलेज महत्वाचे आहेत आणि लक्षात असू द्या. ठीक आहे. नेक्स्ट आता पाहूयात सर्कल. सो जेव्हा आपण सर्कल बद्दल बोलतो स्टुडंट, सर्कल मध्ये वर्तुळाचा क्षेत्रफळ माहिती असायला पाहिजे तुम्हाला, आणि वर्तुळाचा परिघ. ठीक आहे. सुरुवात करूयात. पहिला, आता आपण काय पाहतो? कोणता शेप पाहतो? सर्कल. सर्कललाच आपण मराठीमध्ये काय बोलतो? वर्तुळ. ओके. आता वर्तुळामध्ये काय प्रॉपर्टीज आहेत ते पाहून घ्या. हा जो सेंटरचा एक पॉइंट मी इथे दाखवते स्टुडंट या शेप मध्ये, ह्याला बोलतो आपण केंद्र. ह्याला काय बोलतो? केंद्र बोलतो. ठीक आहे. नेक्स्ट, ह्या केंद्रापासून जेव्हा मी ह्या सर्कम्फरन्स पर्यंत एखादा जे आहे इथे कनेक्ट करते, एखादी लाईन ड्रॉ केली, या लाईनला जे स्टुडंट बोलल्या जातं रेडियस इंग्लिशमध्ये, किंवा मराठीमध्ये ह्याला बोलतात त्रिज्या. काय बोलतात? त्रिज्या. ठीक आहे. रेडियस किंवा त्रिज्या म्हणून आपण ह्याला आर नी दर्शवतो स्टुडंट. रेडियस आहे म्हणून ह्याला आपण आर नी दर्शवतो. ठीक आहे. आणि दुसरी जी लाईन मी इथे ड्रॉ करत आहे, एका सर्कलच्या पॉइंट वरून दुसऱ्या एंडला, ह्याला बोललं जातं डायामीटर. काय बोललं जातं? डायामीटर. मी कशातून नेते स्टुडंट ही लाईन? केंद्रामधून नेत आहे. हे पण लक्षात असू द्या. केंद्र म्हणजे हा सेंटरचा पॉइंट. ज्या केंद्रामधून मी लाईन पास करत आहे सर्कलच्या एका बाजूकडून सर्कलच्या दुसऱ्या बाजूकडे, ह्याला आपण बोलतो डायामीटर. डायामीटरलाच मराठीमध्ये बोलता व्यास. काय बोलतात? व्यास. डायामीटर म्हणून आपण ह्याला कशाने रिप्रेझेंट करणार आहोत? डी नी रिप्रेझेंट करणार आहोत. ठीक आहे. सो सर्कल मध्ये काय असतं स्टुडंट? त्रिज्या किंवा रेडियस. ओके. आणि दुसरा काय असतो इम्पॉर्टंट पॉइंट? डायामीटर, किंवा त्याला आपण व्यास असं मराठीमध्ये बोलतो. ओके. आणि अजून एक समजा, एक लाईन मी अशी ड्रॉ करत आहे, सर्कलचे 2 पॉइंट्स कनेक्ट करत आहे अपोजिट साइडचे, पण यावेळेस ही जी लाईन ही केंद्रातून पास व्हायली का? नाही. ठीक आहे. हे केंद्रातून पास होत नाही, पण या लाईनला आपण असं बोलतो जीवा.
जी लाईन आपण केंद्रातून पास नाही करत सर्कलचे दोन एंड्स कनेक्ट करायला लागलो त्याला आपण काय बोलतो जीवा. आणि जी लाईन आपण केंद्रातून पास करतोय सर्कलच्या एका बाजून सर्कलच्या दुसऱ्या साईडकडे किंवा दोन पॉइंटला कनेक्ट करतोय केंद्रातून पास करून त्याला आपण व्यास बोलतो किंवा डायमीटर बोलतो. ठीक आहे. सो समजा स्टुडंट तुम्हाला वर्तुळाचं आता क्षेत्रफळ शोधायचं असेल, सो वर्तुळाचा एरिया किंवा क्षेत्रफळ दॅट इज एरिया ऑफ सर्कल जर शोधायचं असेल यासाठी फॉर्म्युला असणार आहे पाय आर स्क्वेअर. काय? पाय आर चा वर्ग. आर चा वर्ग. आता पायची व्हॅल्यू किती असते प्लीज माहिती नसेल तर लिहून घ्या. पायची व्हॅल्यू असते 22/7 किंवा 22/7 किंवा पायची दुसरी पण व्हॅल्यू असते 3.14. जी महत्वाची व्हॅल्यू आहे आपल्यासाठी दोन्ही व्हॅल्यू महत्वाच्या आहेत पण आपण कॅल्क्युलेशन मध्ये हे यूज करू जेणेकरून जास्त अवघड नाही जाणार. कॅल्क्युलेशन साठी सोपं काय जाईल पायची व्हॅल्यू 22/7. ठीक आहे. हे झालं क्षेत्रफळ शोधण्यासाठी फॉर्म्युला. नेक्स्ट जे आपण पाहणार आहोत इथे वर्तुळाचा परिघ शोधायचा असेल तेव्हा वर्तुळाचा परिघ शोधायचं असेल तेव्हा काय करायचं. ठीक आहे. वर्तुळाचा परिघ जर शोधायचा असेल तर पहिला महत्वाचा फॉर्म्युला आहे तुम्हाला इथे 2πr. 2πr कधी वापरायचा स्टुडंट जेव्हा तुम्हाला त्रिज्या दिलेली असेल किंवा रेडियस दिलेली असेल. त्रिज्या किंवा रेडियस प्रश्नामध्ये तुम्हाला त्याची व्हॅल्यू दिलेली असेल तेव्हा तुम्ही हा फॉर्म्युला वापरा. आणि समजा तुम्हाला त्रिज्या दिली नसेल आणि व्यास दिला असेल, व्यास किंवा डायमीटरची व्हॅल्यू दिलेली असेल तेव्हा तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरणार आहात पाय गुणिले डी. का? कारण डी जे आहे दुप्पट आहे रेडियसच्या, व्यास जो आहे तो दुप्पट आहे त्रिज्याच्या स्टुडंट्स. बरोबर. म्हणून आपण डिरेक्टली पाय डी घेतलं. सो इथे दोन फॉर्म्युलेस पाहिले स्टुडंट, क्षेत्रफळ एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर आणि वर्तुळाचं परिघ ज्यामध्ये आपण दोन फॉर्म्युलेस बघितले 2πr आणि पाय डी. ठीक आहे. सो हे होते काही महत्वाचे बेसिक कॉन्सेप्ट जेव्हा आपण 2D स्ट्रक्चर डिस्कस करतो. अजून एक 2D स्ट्रक्चर राहिला स्टुडंट त्रिकोण. त्रिकोण जे आहे आपण डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. आता आज जे काही क्वेश्चन्स मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिला होता स्टार्टिंगला, या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही आता मला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवा की तुम्हाला या प्रश्नामध्ये मी एरिया आणि पेरिमीटर ऑफ स्क्वेअर शोधायला सांगितलं होतं आणि बाजू दिली होती. सो फॉर्म्युला दिलेत तुम्हाला सर्व, वेदर स्क्वेअर असेल, चौरस, आयत आणि तुमचा वर्तुळ. सो याच्यावरती डिरेक्टली परीक्षेत प्रश्न बनतात आणि त्याची प्रॅक्टिस आपण करूयात तिसऱ्या सेशनमध्ये. पण सेशन नंबर 2 मध्ये आपण त्रिकोण जे आहेत त्याचे प्रकार पाहूयात. कारण त्रिकोणाचे टोटल 6 प्रकार आहेत. एक बाजूवरून 3 प्रकार आहेत, कोणावरनं 3 प्रकार आहेत. ठीक आहे. समभुज त्रिकोण झाला, त्यानंतर विषमभुज किंवा अर्धपरिमिती झाली. हे झाले इकडे 3 प्रकार, 4 आहेत ऍक्च्युली इथे. ओके. आणि नंतर कोणावरनं पण आहेत काटकोन, विशालकोन आणि क्षेत्रफळ. ठीक आहे. हे सर्व आपण जे आहे पाहणार आहोत. ओके. काटकोन, लघुकोन आणि विशालकोन हे 3 प्रकार. आणि समभुजचे क्षेत्रफळ कसं शोधायचं ते पण बघून घेऊयात. विषमभुज. ओके. आणि त्यानंतर जे आहे आपण नेक्स्ट शेपकडे जाणार आहोत दॅट इज घनफळ आणि 3D स्ट्रक्चर्स बेसिकली. ओके. ज्यामध्ये आपण क्युबॉइड हे पाहूयात. ठीक आहे. सो दिस वॉज एंड ऑफ द सेशन स्टुडंट. आय होप तुम्हाला व्हिडिओ स्टार्टिंग टू एंड आवडला असेल आणि यामध्ये या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवा. दिस वॉज एंड ऑफ द सेशन. थँक्यू फॉर जॉईनिंग इट. सेशन नंबर 2 आणि 3 महत्वाचा ज्यामध्ये आपण त्रिकोण करूयात आणि मग सेशन नंबर 3 मध्ये आपण 2D स्ट्रक्चरच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करूयात. थँक्यू फॉर वॉचिंग द सेशन. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.